अंडरडॉग्स म्हणून ओळखली जाणारी टीम, पण आज विजय हजारे ट्रॉफीची हिस्ट्री बदलून टाकणारी विदर्भ. विजय हजारे ट्रॉफी इंडियाची प्रीमियर डोमेस्टिक 50 ओव्हर कॉम्पिटिशन आणि या टुर्नामेंट मध्ये विदर्भचा प्रवास हा ओव्हरनाईट सक्सेस नाही, तर एक लॉंग, पेशंट आणि इन्स्पायरिंग जर्नी आहे. मुंबई, कर्नाटक, यूपी सारख्या ट्रेडिशनल जायंटच्या मध्ये विदर्भ सारखी टीम ही नेहमीच अंडर एस्टिमेटेड राहिली. पण वर्षानुवर्ष कन्सिस्टंट परफॉर्मन्समुळे विदर्भने या टुर्नामेंट मध्ये आपली एक वेगळी आयडेंटिटी तयार केली. अर्ली सीझन मध्ये विदर्भ एक कॉम्पिटिटिव्ह टीम होती, पण त्यांची प्रोग्रेस ग्रुप स्टेज पर्यंत सीमित राहिली. पण त्या फेज मध्ये पण या टीमने काही स्ट्रॉंग परफॉर्मन्सेस दाखवले, एस्पेशली बॉलर्सच्या डिसिप्लिन आणि यंग बॅटर्सच्या फिअरलेस अप्रोचमुळे. स्लोली विदर्भ नॉकआउट्स मध्ये रेग्युलरली दिसू लागली आणि विदर्भचा खरा टर्निंग पॉइंट आला तो म्हणजे 2024-25 विजय हजारे ट्रॉफी सीझन मध्ये. या सीझन मध्ये विदर्भ फर्स्ट टाइम फायनल पर्यंत पोहोचली. फायनल मध्ये कर्नाटक सारख्या एक्सपिरियन्स टीम समोर विदर्भने फाईट तर दिली, पण तिथे थोडा एक्सपिरियन्स गॅप दिसला आणि विदर्भ रनर अप्स राहिले. स्कोर लाईन पेक्षा जास्त इम्पॉर्टंट होता तो मेसेज, तो म्हणजे विदर्भ आता फक्त पार्टिसिपेंट नाही तर कम्पीट करत होती. तो फायनल हारून पण विदर्भला खाच बसली नाही, उलट तो एक लर्निंग फेज होता. पुढील सीझन मध्ये टीम कंपोजिशन अजून स्ट्रॉंग झाले. बॅटिंग मध्ये डेप्थ, बॉलिंग मध्ये व्हेरायटी आणि फील्डिंग मध्ये इंटेन्सिटी, सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसू लागली. विदर्भने डिफरंट कंडिशन्स मध्ये अडॅप्ट करायची एबिलिटी पण दाखवली, जी वन डे क्रिकेट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. 2025-26 विजय हजारे ट्रॉफी मध्ये विदर्भ एक कॉन्फिडेंट आणि सेटल्ड युनिट म्हणून दिसत होती. ग्रुप स्टेजेस मध्ये ही टीम कन्सिस्टंट होती, चेज असो किंवा डिफेंड. विदर्भने काम आणि कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळले. नॉकआउट मॅचेस मध्ये पण, प्रेशर मोमेंट्स मध्ये पण टीमने कंपोजर सोडला नाही. सेमीफायनल मध्ये कर्नाटक सारख्या स्ट्रॉंग अपोनेंटला डिफीट करणं हा क्लिअर सिग्नल होता की विदर्भ आता मेंटली पण रेडी आहे. आणि मग आला तो मोमेंट जिथे विदर्भची फर्स्ट एव्हर विजय हजारे ट्रॉफी टायटल जिंकले गेले. फायनल मध्ये विदर्भने सौराष्ट्रला डिफीट करून हिस्ट्री क्रिएट केली. ही विक्ट्री फक्त एक मॅच जिंकायचा रिझल्ट नव्हता, तर वर्षानुवर्ष बिल्ड झालेल्या प्रोसेसचा आउटपुट होता. अथर्व तायडे सारख्या यंगस्टर्सने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, टॉप ऑर्डरने फाउंडेशन दिलं आणि बॉलर्सने प्रेशर सिच्युएशन्स मध्ये एक्झिक्युशन परफेक्ट केलं. आज विदर्भ फक्त एक चॅम्पियन टीम नाही आहे, तर एक बेंचमार्क आहे इमर्जिंग डोमेस्टिक टीम साठी. या टीमने प्रूव्ह केलं की कन्सिस्टंट परफॉर्मन्स, राईट लीडरशिप आणि ट्रस्ट इन यंगस्टर्समुळे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पॉवर बॅलन्स चेंज होऊ शकतो. विदर्भची विजय हजारे ट्रॉफी मध्ये आजची लेगसी बिल्ड होतीये, ती फक्त एक सीझन पुरती सीमित नाही आहे. हे एक सिग्नल आहे की फ्युचर मध्ये पण विदर्भ या टुर्नामेंट मध्ये एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून नेहमीच बघितले जातील. तुम्हाला काय वाटतं? विदर्भाचा हा विजय हजारे ट्रॉफी सक्सेस एक वन टाइम हाय आहे की यामुळे इंडियन डोमेस्टिक क्रिकेट मध्ये एक नवीन पॉवर हाऊस परमनंटली तयार होतीये? काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला नक्की फॉलो करा.